तिकडे पंतप्रधान मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता प्रतिक्रिया उमटू लागल्यात। गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, आम्ही त्यांचा बदला घेऊ अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पलटवार केलाय। तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं मोदींना मतमोजणीनंतर समजेल अशा शब्दात जयंत पाटलांनी उत्तर दिलंय। कालच्या पुण्यातल्या सभेत मोदींनी पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती, त्यावर आज राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या। मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहेत। औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत। त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे। आत्म्याची उपमा दिली, पण नरेंद्र मोदींना मत मोजल्यानंतर लक्षात येईल की हा त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा 45 साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करने में जुटी हुई है, अब देश अस्थिर करना चाहते हैं वगैरे वगैरे वगैरे। पण ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे। महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो।